नाशिकमधला हा आढावा घेतलेला आहे। संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। थेट जवळ नवी मुंबईमध्ये एक मोठी बातमी खरं तर तिथून येते ती म्हणजेच मतदान केंद्रावरती गणेश नाईकांचं नावच नाहीये। गणेश नाईकांचं नाव हे यादीत नसल्यानं आता तिथे गोंधळ निर्माण झालाय। केवळ नाईक नाही तर संपूर्ण कुटुंबियांचंच नाव हे या मतदार यादीमध्ये नाहीये आणि चांगलाच गोंधळ त्यामुळे निर्माण झालेला आहे। एकीकडे वारंवार आवाहन केलं जात होतं सर्वसामान्य नागरिकांना की तुमची नावं मतदार यादीत आहेत की नाही ते तपासून घ्या, मात्र इथे खुद्द गणेश नाईक, मंत्री असणाऱ्या गणेश नाईक यांचं आणि कुटुंबियांचं नावच मतदार यादीत नाहीये। प्रज्ञा, आपण गेलेही प्रत्येक निवडणुकीत जर पाहिलं तर हा प्रकार वारंवार घडताना दिसतोय की काही जणांचं नावच नाहीये मतदानात, ते जातात त्यांचं नावच नसतं आणि हे आता स्वतः राज्याच्या मंत्र्यांसोबतच घडतंय। गणेश नाईकांसोबत हे घडलंय आणि या संदर्भातच त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी। साहेब आपल्यासोबत ठाणे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आपल्यावर सर, मतदाराचा गोळ सुरू झालाय, सकाळपासून धावपळ सुरू आहे, काय सांगाल? सुरुवातीला आमचं मतदान राफा नाईक विद्यालयाचं असं, नंतर महापालिकेच्या शाळेमध्ये आलं, आज ते आम्हाला सेंट मेरीज मध्ये दाखवते। आम्ही सेंट मेरीला गेलो, तिथे रूम नंबर 9, ती रूम नंबर 9च नाही। इथे आलो, इथे रूम नंबर 9 आहे। त्यांनी बिचारीने आम्हाला फुल पण दिलं स्वागत करताना, पण त्या यादीमध्ये आमचं नावच नाहीये। आता तिथे शोधतोय आम्ही, लोकशाहीचं जागर करायचंय, मतदान कुठे शोधून मतदान करायचंय। पैशाचा प्रभाव सुरू झाला नवी मुंबईमध्ये, काय सांगाल? पैशाचा प्रभाव असला तरी सुद्धा नवी मुंबई जनता अशा हरामाच्या पैशाला स्वीकारणार नाही। उपमुख्यमंत्री लेट नाईट रात्री आली तर काय सांगाल? असं मी पण ऐकलं, लेट नाईट कशासाठी आलं, कुठल्या म्हणजे एकूण ते नियमाप्रमाणे बरोबर आहे का नाही बघा, ते यंत्रणेने बघावं। तर हे वनमंत्री गणेश नाईक, राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।